हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉल म्हणजेच त्याचे जे पॅरामीटर्स असतात सर 140/90 प्लस कोलेस्ट्रॉलचे पण काही पॅरामीटर्स असतात सर, याचा परिणाम आपल्या हृदयावरती कसा होतो सर आणि ते कशी आपण मॅनेज करू शकतो सर? आता ब्लड प्रेशर जो आजार आहे, हायपरटेन्शन ज्याला आपण म्हणतो, तो बहुतेक वेळा अनुवंशिक असतो किंवा दुसरं कारण असतं स्ट्रेस लेवल आणि आजकालच्या डायटरी हॅबिट्स. मोस्ट ऑफ द पीपल हू ईट जे बाकीचे बाहेरून खातात किंवा फास्ट फूड्स, प्रिझर्वेटिव्ह राखलेले फूड्स, याच्यात सॉल्टचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि सॉल्ट इज अ मेजर फॅक्टर फॉर युअर हायपरटेन्शन, ब्लड प्रेशरसाठी. तुम्ही जर मोनॅकोचा एक पुडा बिस्किट जरी खाल्ला आणि तुमचं बीपी आधार तासांनी चेक केलं, तुमचं बीपी जास्त राहील. नॉर्मल माणसाने 3-4 दिवस पेन किलर खाल्ल्या, पेन किलर हे सोडियम सॉल्ट असतं, तुमचं बीपी 3-4 दिवसांनी जास्त आलं राहील आणि तुम्हाला डॉक्टरला माहित नसेल तुमचं गोळ्या घेताय, तुम्हाला लगेच बीपीच्या गोळ्या चालू केल्या जातील. म्हणून माझं सगळ्यांना एक ॲडवाईस राहील, ज्यांना ब्लड प्रेशरचा आजार असेल आणि जे नॉर्मल लोकांना पण ॲडवाईस राहील, सॉल्टचं इंटेक तुम्ही खूप कमी करा. सॉल्ट इज व्हेरी बॅड फॉर द बॉडी. सॉल्टनी तुमच्या शरीरात एक इन्फ्लेमेटरी प्रोसेस असते. इन्फ्लेमेशन म्हणजे काय? एक प्रकारचं फायरिंग. म्हणजे जसं कोविडमध्ये काय व्हायचं, इन्फ्लेमेशन व्हायचं, म्हणून अटॅक यायचा, फुफ्फुसाचा अटॅक यायचा, स्ट्रोक यायचं, तो जास्त प्रमाणात होता. सॉल्टनी ते कमी प्रमाणात शरीरात चाललं असतं आणि ह्या इन्फ्लेमेशनमध्ये काय होतं, तुमच्या ज्या हृदयाच्या रक्तवाहिनीची लायनिंग असते, मेंदूच्या रक्तवाहिनीची लायनिंग असते, ती लायनिंग डॅमेज होते आणि तिथे क्लॉट फॉर्म होऊन अटॅक किंवा पॅरालिसिस होऊ शकतं किंवा किडनी फेलियर होऊ शकतं. तर म्हणून सॉल्ट तुम्ही कमी करा. कमी म्हणजे कसं, तुम्ही कणकेत आणि भातात मीठ टाकत असाल ते बंद करा. आजपासून बंद करा. तुम्ही यू विल बी मच सेफर अँड मच बेटर हेल्थ वाईज. भाजीत तुम्ही मीठ टाका, बाकीच्या गोष्टी वरून मीठ टाकायचं बंद करा. ब्लड प्रेशरचा आजार असेल तर 100% त्यांनी मीठ कमी केलं पाहिजे, याच्यात काही डाऊटच नाही. पुष्कळ वेळा नुसतं सॉल्ट कमी करून पण तुमचं बीपी कंट्रोल होतं. लिमिट्स काय, वरचं ब्लड प्रेशर ज्याला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो ते 130 पाहिजे आणि खालचं ब्लड प्रेशर ज्याला आपण डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो ते 85 पाहिजे. हे WHO ठरवलेले गाईडलाईन्स आहे. 130/85 इज आयडियल ब्लड प्रेशर. आता जर खालचं ब्लड प्रेशर जर 90 असेल तर मी लगेच गोळ्याने चालू करणार. मी पेशंटला म्हणेल तुम्ही मीठ कमी करा, पापड लोणचं बंद करा. पापडामुळे लोणच्यामध्ये खूप मीठ असतं, तुम्ही थोडं ते जरी कमी केलं आणि डायटरी पथ्य जरी पाळले, पुष्कळ वेळा तुमचं बीपी कंट्रोल होऊ शकतं. समजा तुम्हाला बीपीच्या 2 गोळ्या चालू असतील तर ह्या पथ्यांनी तुमच्या 2 गोळ्याचे 1 गोळी होऊ शकते किंवा 50 पॉवरची गोळी 25 पॉवर होऊ शकते. म्हणून बीपी ज्यांना असेल त्यांनी गोळ्या घेतल्याच पाहिजे. गोळ्या घेऊनच तुमचं बीपी कंट्रोल होणार आहे. त्याच्याबरोबर तुम्ही पथ्ये पाळलेच पाहिजे. आणि कोलेस्ट्रॉलचा जो विचारला मला, मी मगाशीच बोललो तुम्हाला, टोटल कोलेस्ट्रॉल, LDL कोलेस्ट्रॉल, HDL कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स हे महत्वाचे आहे. हे 4 घटक महत्वाचे असतात. ज्यांना फॅमिली हिस्ट्री असेल, हार्ट डिसीज, डायबिटीज, ब्लड प्रेशर, यांनी 110 पेक्षा कमी ठेवलं पाहिजे टोटल LDL बॅड कोलेस्ट्रॉल. ज्यांना डायबिटीज असेल किंवा ब्लड प्रेशर असेल किंवा हार्ट डिसीज असेल किंवा अँजिओप्लास्टी झाली असेल, बायपास झालं असेल, यांचं टार्गेट आम्ही 50 पेक्षा कमी ठेवतो. LDLचं नवीन गाईडलाईन्स प्रमाणे 70 होतं ते 50 झाले आता. आणि HDL मोस्टली एशियनचं कमीच असतं, पण ते तुम्ही 70च्या आसपास द्यायला पाहिजे. बहुतेकांचं आपल्या भारतामध्ये 40-45 असतं. ते तुम्हाला वाढवायला 3-4 बदाम, एखादा अक्रोड, पिस्ता हे तुम्हाला फायदा देईल तुमचं HDL कोलेस्ट्रॉल वाढवायला. आणि फास्ट वॉकिंग जे बोललो मी, ब्रिस्क वॉकिंग, यांनी तुमचं LDL कमी होणार आणि HDL वाढणार.